तर मित्रांनो, आत्ता आमचे पप्पा कोल्हापूरमध्ये आहेत आणि गाडी खाली करून सर्व्हिसिंग तीन करायला लागल्यात. आणि हे बघा फॉलोअर्स आहेत आपले. आणि आता काय पप्पा आमचं 2-3 दिवस जाणार नाहीत गाडीवर, कारण आमचा सण आला, ईद आहे आमची, म्हणून थांबणार आहेत. तर इथं सर्व्हिसिंग तेन करण्यासाठी गाड्या खूप थांबल्यात, तर बघू शकताय तुम्ही. आणि हे बघा आमची गाडी सर्व्हिसिंग करायचं चालू आहे. आणि हे बघा काका कसं सर्व्हिसिंग करायला लागल्यात. आणि आमचे पप्पा तिथं शूटिंग तीन करून व्हिडिओ तीन काढून हे करायला लागल्यात. तर आता आम्ही अजून आमची ईदची तीन खरेदी काही सुद्धा झालेली नाही आहे, कारण मी म्हटलं पप्पा आल्यावर जाऊया. मग आता आमचं गाडीचं काम पण करायचं होतं थोडं, म्हणून आम्ही पप्पा तावडे हॉटेलला गाडी लावणार होतो काम करण्यासाठी. मग आमचे पप्पा तावडे हॉटेलला गेलं, तर मग आम्ही 5 वाजता आम्ही गांधीनगरला जाणार आहे, कारण तिथं आम्हाला कपडे तीन खरेदी करायचे, अजून बाजार तीन आणायचा आहे. तर आता आम्ही जाणार आहे गांधीनगरला. तर आता पप्पांचा फोन आला होता या म्हणून. आणि हे बघा आम्ही गेलोय गांधीनगरला कपड्याच्या दुकानमध्ये, आणि माधुरीमध्ये गेलोय आम्ही. आणि मग तिथं ड्रेस तेन घेऊन छान आमची गाडी इथं पार्क केली ते बघा. मग इथं पप्पा गाडी घेण्यासाठी आलं आणि आम्ही थांबलेलो, गाडीपाशी आलो. आणि उद्या सकाळी उठलो आणि घरात खूप काम होतं, म्हणून आमचा सोन्या झाडू मारत होता. आणि बघू शकता किती काम पडलं. आणि सकाळपासून उठल्यापासून काम चालू होतं. कारण हे बघा किचन कट्ट्यावर भांडी ते तशीच पडल्यात, अजून लई काम होतं. मग काम ते आवरून मग आमचं तयार होणार आम्ही. तर आम्ही गॅस ते मिळत नाही म्हणून चुलीवर खीर केली बघा, बघू शकताय तुम्ही. आणि चुलीवरची खीर करून मग आवरून ते आम्ही आवरलो ते. तर हा बघा माझा फायनली लुक. तर सर्व माझ्या फॉलोअर्स भावांना ईद मुबारक माझ्याकडून. आणि हे बघा खीर केली चुलीवर, खूप वज्ज होतं बघून, म्हणून आमचे पप्पा आणि मम्मी दोन्ही नेत होतात. आणि ईद खीर तेन वाटून सगळ्यांना झालं. मग दुसऱ्या दिवशी आमच्या फॅमिलीनं प्लॅन केलं की बाबूच्या मला जाऊया म्हणून फिरायला. म्हणून मी आणि माझी मम्मी गाडीवरून गेलो. आणि आमचे पप्पा भाऊ ते सगळी फॅमिली टेम्पोतनं यागलेत बघा ह्या. आणि मी आणि मम्मी आमची गाडीवरून गेलो. तर तिथं जाऊन आम्ही पाळणा तेन बांधला. आणि तिथं खूप मज्जा केली, दिवसभर तिथं फिरलो तेन, खूप मज्जा आली. नंतर आम्ही तिथून आवरून ते निघालो. तर बघू शकताय तुम्ही कसलं छान मोसम झालं तिथं. आणि सगळं तिथं डोंगर तेन, सगळं नुसते डोंगर, त्या डोंगरमध्ये ते हे आहे. तर खूप छान वाटलं, मन अगदी प्रसन्न झालं. तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि आपले व्लॉग असेच पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.